भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांना प्रस्ताव दिल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। राज्यातील ओबीसी मतांवर भाजपचा डोळा असल्याचं देखील आता याच निमित्तानं समोर आलंय। दिल्लीतून भुजबळांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती लोकशाहीला सूत्रांनी दिली आहे। तर भुजबळांचं नाव पुढे येत असल्यानं हेमंत गोडसे मात्र अस्वस्थ झालेत। दादा, नाशिकच्या संदर्भातला प्रश्न आहे। भुजबळांनी आरक्षणाला विरोध केला, त्याच भुजबळांनी आता कमळावर लढावं। मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता काही प्रश्न विचारला लागलात, मला जे काही उत्तरं द्यायची होती ती दिलेली आहे। म्हणजे आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं। धन्यवाद। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत थेट जोडल्या जात आहेत आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मीनाक्षी, दिल्लीतून भुजबळांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। भुजबळांचं नाव आता नाशिकमधून लोकसभा उमेदवारीसाठी पुढे येतंय, त्यामुळे आता शिवसेनेनं दावा सांगितलेला आहे। हेमंत गोडसे अस्वस्थ झाल्याचं कळतंय। एकंदरीत महत्त्वाची अपडेट काय? शुभम, एकीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जो जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील अद्यापही जागा वाटपाचा तिढा हा कायम आहे। त्यामुळे एकीकडे नाशिकमधला जर आपण पाहिलं तर भुजबळांना त्या ठिकाणी जरी तिकीट देण्यात आलं तरी त्यांना कमळ चिन्हावरती ही निवडणूक लढवावी अशी इच्छा जी आहे ती भाजपकडनं व्यक्त करण्यात येत आहे। थेट दिल्लीमध्ये छगन भुजबळांचं नाव जे आहे ते वरिष्ठ नेत्यांकडनं घेतलं जातं आणि भाजपच्याच म्हणजेच कमळ चिन्हावरती भुजबळांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय या सगळ्याच पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं एकच मागणी जी आहे ती केली जाते, कारण कमळ चिन्हावरती नाही तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरतीच ही निवडणूक लढवण्यात यावी असं देखील म्हटलं जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की याच कमळ चिन्हावरती जर छगन भुजबळांनी निवडणूक लढवली तर इतर मतदारसंघातले जे मतं आहेत म्हणजेच ओबीसी जे मतं आहेत त्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी भाजपला होऊ शकतो आणि त्यामुळेच भाजपची ही खेळी असल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ आपली काय भूमिका घेतात, यासोबतच पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते आणि महायुतीमध्ये नाशिकची जागा भुजबळांना कोणत्या चिन्हावरती लढवण्यासाठी आग्रही ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। भूषण, नक्कीच मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।